नमस्कार, मी मोहन महाडिक, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी। ही आमची वडलोपार्जित जमीन आहे। जमीन डोंगराळ आहे, खडकाळ आहे। तर या ठिकाणी शेती संदर्भात काय करता येईल म्हणून 2019ला मी सेवानिवृत्त झाल्यानंतर काळी मिरीची लागवड कशा पद्धतीने करता येईल त्याबाबत हे केलेलं आहे आणि 2022मध्ये ड्रॅगन केलं आहे। आपण आतमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी अजून आपण डिटेल्स बोलू। ओके चला आज जाऊया आपण आता। यांच्या फार्मचं नाव आहे श्री सोमजाई ॲग्रो फार्म, मंडणगड। आता आपण आलो इथे याला, आता आपण ड्रॅगन फ्रूटमध्ये आलेलो आहोत। त्याबद्दल पण थोडी माहिती ते सांगतील आपल्याला। हे तुम्ही बघू शकता, पूर्ण ड्रॅगन फ्रूटचं इथे फार्मिंग आहे। मागच्या वेळेला पण मी आलो होतो 1 वर्षभरापूर्वी, पण तेव्हा मी रेकॉर्डिंग किंवा शूटिंग काहीच केलं नव्हतं। आणि हे सगळं कातळ आहे खाली, ह्याच्यावरती यांनी हे फार्मिंग केलं। पुढची माहिती जी आहे ती आपल्याला सांगतील। हो, फक्त बेड करायला। हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट आहे। याचं जे प्लांटेशन आहे ते मी नोव्हेंबर 2022मध्ये केलेलं आहे। म्हणजे आता याला 1.5 वर्ष पूर्ण झालं आहे आणि या सीझनमध्ये त्याचं फ्रुटिंग पण सुरू झालं। मी याच्यासाठी बॅग्स लावलेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बॅग्स पाहू शकता की किती फळं जी आलेली आहेत ते। याच्या स्टेजेस पण जे आहेत काही, म्हणजे बर्ड्सपासून मी तुम्हाला जसं आम्ही फिरणार आहोत तसं तुम्हाला दाखवतो। हे याच्यामध्ये 2 ओळीमधलं जे अंतर ठेवलेलं आहे हे अंतर 10 फुटाचं अंतर आहे आणि 2 पोलमधलं जे अंतर आहे हे 6 फूटचं आहे। ओके। आणि याला जी जमीन आहे, कुठलीही जमीन चालते, तुमची सुपीक जमीन पाहिजे असं काही नाही आहे। फक्त पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे, कारण हे जे आहे हे कॅक्टस प्रजातीमधलं ड्रॅगन फ्रूट हे आहे। म्हणून आपण बेड केलेले आहे, त्याला बेड केलेले आहेत आपण आणि ड्रिप इरिगेशन केले, कारण कमीत कमी पाणी आपल्याला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे। आता सध्या आम्ही इथं ग्लिरिसिडियाची पानं टाकलेली आहेत। त्याचा उपयोग एक आच्छादन म्हणून होतो, कारण ऊन आहे, त्या उन्हातून म्हणजे खाली जे पाणी जे मिळतं आहे ते पाणी होल्ड होऊ शकतं। प्लस या जे ग्लिरिसिडिया, गिरीपुष्प म्हणतो आपण, त्याचं चांगलं खत होतं। त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे। हे कुजतं, लवकर कुजून जातं आणि त्याच्यापासून आपल्याला खत म्हणून हे हिरवळीचं खत म्हणतात। ओके। पाणी किती वेळ सोडताय ना? पाणी दिवसातून 1 वेळ सोडतो। 30 मिनिटं, फुल तास? ते साधारणपणे 2 तास असतं। हो, हे बॅग लावतात ना, हे सगळे फळ आहे। त्याचं ओपन आहे नाही, ते फळ आहे। फळ आहे। आता तुम्ही शेड तयार केले। हे ड्रॅगनचं फूल आहे, उमलून गेलेलं आहे, पॉलिनेशन झालेलं आहे। त्याच्या पाठीमागे हे फळ आहे हिरव्या रंगाचं। तर हे साधारणपणे 30-35 दिवसात ते तयार होतं। ह्या ज्या बॅग्स लावल्या आहेत ह्या ऑलरेडी फळं आलेली आहेत, किंवा हे एक याला बॅग लावलेली नाही आहे अजून, हे तुम्हाला दिसू शकतं। पॉज करा, पुढे घेऊया, मोठी कळी दाखवतो। पद्धतीने बड येतं आणि याचं जे फ्लॉवरिंग आहे मे महिन्यापासून सुरू होतं आणि सीझन हा साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत याचा सीझन असतो। म्हणजे कोकणातला जो शेतकरी आहे तो काय करतो की फक्त काजू आणि आंबा एवढंच करतो, त्याच्या पलीकडे जात नाही। आणि आंब्याचा जो सीझन आहे तो मे एंडपर्यंत चालतो। मग मे एंड नंतर तुमचं जे लेबर असेल ते असंच बसून असतं, त्यांना तुम्हाला अननेसरी पेमेंट करावं लागतं। तर त्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी जर, म्हणजे त्यांच्याकडे जी काही लहान जमीन असेल, थोडाफार असेल, त्याच्यामध्ये जर ड्रॅगन केलं तर ह्या 4 महिन्यामध्ये त्यांना उत्पन्न मिळू शकतं आणि जो लेबरसाठी तुम्हाला जे खर्च होणार आहे तो तुमचा खर्च निघू शकतो। आपल्या कोकणामध्ये पाऊस जास्त आहे
आणि पाऊस जास्त असल्यामुळे पाऊस थांबला आणि मग नंतर ह्युमिडिटी तयार झाली तर हे फंगस अटॅक याला येतो. सुरुवातीला व्हाईट स्पॉट पडतात आणि नंतर ते डार्क होत जातात, येलोइश जातात आणि काही दिवसानंतर पान सडतं ते. कारण आतमध्ये जे आहे ते सगळं पाणीच असतं याच्यामध्ये, दुसरं काहीच नसतं याच्यामध्ये. जो पल्प आहे याच्यामध्ये तो पल्प हे होतो. नंतर एप्रिल मे याच्यामध्ये टेम्परेचर वाढतं. ज्यावेळेस तुमचं साधारणपणे 35 डिग्री किंवा 40 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं तर सन बर्निंग म्हणून हे होतं की त्याच्यामध्ये काय होतं की आतलं जे पल्पमध्ये जे पाणी असतं ते गरम होतं आणि वरची जी स्किन आहे ती ब्रेक होते आतमध्ये गरम झाल्यामुळे आणि मग तिथं फंगस अटॅक होतो आणि फंगसनी ही पानं खराब होतात, ती काढावी लागतात. त्याच्यावर उत्पन्नावरती पण आपला परिणाम होतो. म्हणजे याच्यामध्ये जे डिसीज जो आहे मेन जो आहे तो फंगसच आहे असं. ह्या ड्रॅगनचं जे फ्लॉवर असतं त्याच्यामधले पोलन्स आणि स्टिग्मा याच्यामध्ये अंतर असतं. त्याच्यामुळं ते नॅचरल त्याचं पॉलिनेशन होत नाही तर मधमाशांनी करायला लागतं. जर मधमाशांनी पॉलिनेशन केलं नाही तर मग ती फळ होते. अशा पद्धतीने आता हे गळून पडणार आहे. म्हणजे हे जसं फळामध्ये रूपांतर झालं आहे, याचं पॉलिनेशन झालं होतं. ही जी बड आहे समजा हे 10 दिवसांनी फ्लॉवर ओपन झालं याचं तर याचं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. जर मधमाशा नसतील, पाऊस असेल तर मधमाशा त्या पिरियडमध्ये मिळत नाहीत. मग त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल पॉलिनेशन करावं लागतं. ते सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे 15-20 फळं त्याच्यावरती असतील. नाही तसं काही हे नाही. नाही नाही तसं काही हे नाही. हो नाही तसं नाही काही. काय होतं ड्रॉपिंग जर झालं ना, हे बघा ना इकडून. हो तुम्ही मगाशी सांगत होतात फंगस ते. हो मी सांगत होतो ना की सनबर्नमुळे की हे फंगस लागून ते आता बघा पान ते सडलेलं होतं पण ते रिकवर झालंय. ओके हां रिकवर झालंय. याला फळंही आलं होतं. हे कटिंग दिसत असेल आपल्याला. इथे फळं कट केलेलं आहे. म्हणजे याला फळ येऊ शकतं, याला सुद्धा फळ येऊ शकतं. इथं आता बघ इथं हे बर्ड सुरू झाले बघ. जस्ट बर्ड सुरू आहे. तुम्हाला मागे आपण पाहिले की कळी मोठी पाहिली होती आणि हे जस्ट अशी सुरुवात होते. ओके काका ह्या साधारण हे पोल उभारणी किंवा याच्यासाठी साधारण खर्च किती येतो एका पोलनुसार? हां याच्यामध्ये काय होतं की एक आपण 6 फुटाचा पोल उभा करतो. 2 फूट तो जमिनीमध्ये जायला पाहिजे आणि 4 फूट वरती राहतो. आणि ही 2 फूट बाय 2 फूटची सिमेंट रिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये जे लागणारं साहित्य आहे एक सिमेंट 4 इंच बाय 4 इंचचं सिमेंटचं पोल, एक 2 फूट बाय 2 फूटची रिंग आणि एका पोलभोवती आपण 4 ड्रॅगन फ्रूटच्या रोपं लावतो. तर याचा जो खर्च साधारणपणे आहे तो 1000 रुपये पर पोल साधारणपणे खर्च येतो. आणि जर तुम्ही एका एकरामध्ये 500 पोल जर बसवले तुम्ही तर 5 लाख रुपये तुम्हाला मिनिमम खर्च येऊ शकतो. याच्यामध्ये ड्रीप इरिगेशनचा पण खर्च अंतर्भूत आहे. ओके इथं आपण कळ्या पाहू शकतो. म्हणजे ह्या 2 कळ्या एकाच याला आलेल्या आहेत. याला 3 कळ्या आल्यात. पण याच्यामध्ये म्हणजे सगळेच बर्ड्स काही सक्सेस होत नाहीत. आता हे जे बर्ड आहे हे याला फूल येणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की याला फूल येणार नाही, हे गळणार आहे असं. म्हणजे ह्याचा रेडिश कलर झालेला आहे. ग्रीनिश होत असेल तर होतं. याला फंगसचा पण अटॅक तुम्ही पाहू शकता. फंगसचाही अटॅक आहे. म्हणजे हा जो एक मेन डिसीज जो आहे तो पण इथं आपण पाहू शकतो. आणि ते फंगस जे आहे ते वाढल्यानंतर असं कन्वर्ट होतं आणि असं हे पान सडून जातं.
हे जो पल्प असा आहे हां 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 मग त्याला कट करून आपण हो कट करून आणि त्याला फंगीसाईड्स आपण स्प्रे करू शकतो. त्याच्यामध्ये केमिकल फंगीसाईड्स पण आहेत आणि काही ऑर्गॅनिक्स पण आहेत. 24ला केले, म्हणजे आता ते 9 महिन्याचे आहेत. हे आणि पाहिलं जर इथं तर पूर्ण कातळ आहे, कातळावरती केलेलं आहे. बघा तुम्ही बघितलं तर कातळ आहे पूर्ण असं. माती टाकून बघतो. हो माती, हा इथली थोडी माती इथलीच जरूर. माती टाकू. माती आहे ना इनफ झाली. हो इनफ होत आहे. आपण आता जे खत देतो की नाही, शेणखत वगैरे देतो, त्याचं मातीमध्येच कन्वर्ट हो, होतं. ते तर झालं. हो त्याचंच ते हो ग्रिपिंगसाठी माती फक्त गरज नाही. टाकते, होल्ड राहावं. नाही नाही नाही, त्याचे रूट्स जे असतात ना ते वरवर रूट्स असतात. मोस्टली एरियल रूट्स आहेत बघा. तेवढे हां ते काल बंद आत्तापर्यंत आपण जे पाहिलं होतं ती जम्बो रेड व्हरायटी होती की जे बाहेरून लाल आणि आतमधून जो पल्प आहे तोही लाल. आता यावर्षी जानेवारी 24मध्ये मी ही व्हरायटी आहे, ही याला येलो ड्रॅगन म्हणतात. याचं बाहेरून येलो आहे आणि आतून पल्प व्हाईट आहे. पण नॉर्मली जो मुंबईमध्ये तुम्ही पिंक, बाहेरून पिंक आणि आतमध्ये व्हाईट बघता, त्याच्यापेक्षा याची चव फार चांगली आहे. तर हे आता 9 महिने झालेले आहेत. पुढच्या जूनमध्ये याला फ्लॉवरिंग सुरू होईल. तुम्ही 9 महिन्यापूर्वी लावले त्यात ते खालीच लावलेलं का एवढं? हो खाली इथं एवढंच होतं ते. एवढंच. हा त्याच्यानंतर ते हो हे सगळं एवढंच होतं. ही 9 महिन्यात ही ग्रोथ आहे. हा छान आहे. म्हणजे खत म्हणजे हेच आहे फक्त. खत म्हणजे लेंडी खत आहे सगळ्याचीच. हे बघा म्हणजे आता याच्यामध्ये 2 आलेत, त्याचे सगळे 4चे 4 बाहेर आलेत प्लेटमधून. ह्या प्लेटमधून सगळे आपल्याला काढायला लागतील ना असे त्यांना वाढल्याच्या नंतर आपल्याला आतमधनं डायरेक्शन द्यावं लागेल त्यांना वर हो यायला. ते बांधत जायचं आपण. बांधत जायचं. बांधत जायचं, ते वरवर येत जातं. बांधावं लागतं फक्त आपल्याला. सुरुवातीला हे जसं बांधलंय ना तसं बांधावं लागतं.